आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुंबई महापालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी डमी मतदान, डमी वोटिंग हा नवा फंडा वापरायला सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅप, ईमेल आणि एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन ईव्हीएम प्रतिकृतीवर मतं नोंदवले जात असून या प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांची झोप उडाली आहे. या डमी मतदानासाठी मतदारांना पाठवण्यात येणाऱ्या लिंकवर ईव्हीएम मशीनची हुबेहूब प्रतिकृती दिली जाते. निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना मिळालेला क्रमांक आणि चिन्ह याच प्रतिकृतीवर दिसते. संबंधित उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबताच ईव्हीएम प्रमाणे बीपचा आवाज येतो. त्यानंतर व्हीव्हीपॅटची प्रतिकृती दाखवली जाते आणि मतदान नोंद झाल्याचा ऑडिओही ऐकवला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डमी मतदान पूर्ण केल्यानंतर त्या मताची माहिती थेट उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे उमेदवार आणि त्यांच्या चमूला मतदारांचा कल, प्रतिसाद आणि संभाव्य मतांची दिशा समजण्यास मदत होत आहे. त्यानुसार प्रचाराची रणनीती आखली जात आहे. दरम्यान या डमी मतदानात अनेक उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळणाऱ्या आकडेवारीमुळे निवडणुकीत यश मिळेल की नाही या संभ्रमात अनेक उमेदवार सापडले असून प्रचाराच्या पद्धतीत बदल करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत डमी मतदान हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.